जय श्रीकृष्ण. आज सगळ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. 1 जानेवारी सोमवार. आपण सगळे विश्वरूप दर्शन पाहत आहोत आणि विश्वरूपाची अर्जुन जो स्तुती करतोय ती पाहत होतो. 19वा श्लोक झालेला होता. अनादिमत आधी प्रार्थना म्हणूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परम नंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज नव्यानं जे कोणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत. आणि आपण 19वा श्लोक पाहिलेला होता की अनादिमध्यांतमनंतवीर्यं अनंतबाहुं शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदन्तपन्तं. 11वा अध्याय चालू आहे. जे नवीन आलेले आहेत त्यांच्यासाठी सांगते. आणि 20वा श्लोक आज आपण घेणार आहोत. पण हा जो 19वा श्लोक होता त्यामध्ये काय सांगितलं होतं की भगवंताला अर्जुन म्हणतो की आपण काय आहात, या विश्वाचे आदी आहात, मध्य आहात आणि अंत नसलेले आहात. म्हणजे तुम्हाला आधी नाही, पण विश्वाची निर्मिती मात्र आपल्यापासूनच झालेली आहे. त्यामुळं अनंत सामर्थ्य तुमच्या ठिकाणी आहे. आपले अनंत बाहू आहेत आणि शशी आणि सूर्य म्हणजे चंद्र आणि सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. आणि आपलं तेज कसं आहे तर पेटलेल्या अग्नीसारखं ज्याचं मुख आहे अशा आपल्या तेजानं सगळ्या जगाला तापवणारे आपण आहात असं म्हटलेलं होतं. आता अजून हे अद्भुत विराट रूप कसं आहे, त्यांनी सगळं जग कसं व्यापून टाकलेलं आहे हे सांगणारा 20वा श्लोक आहे. तो बघूया. द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. थोडा संधी बघा. द्यावा पृथिव्योः इदम अंतरम असे 4 शब्द आहेत, 3 शब्द आहेत. द्यावा पृथिव्योः इदम अंतरम. द्यावा म्हणजे द्यू म्हणजे आकाश, तर सूर्य आपलं स्वर्ग आणि पृथ्वी याच्यामधलं इदम अंतरम. अंतरम म्हणजे आकाश. हे जे आकाश आहे संपूर्ण आकाश आहे म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये जे सगळं आकाश आहे, जी पोकळी आहे ते. आणि अंतरम ही व्याप्तम. व्याप्तम म्हणजे तुम्ही व्यापून टाकलेलं आहे. शिवाय काय व्यापलंय? व्याप्तम त्वया एकेन दिशहाच सर्वाः असे संधी आहेत. व्याप्तम म्हणजे व्यापून टाकलंय. त्वया एकेन तुम्ही एकट्याने. आपल्याला बघा एखादं काम करायचं असेल तर 10 जण मदतीला लागतात, पण भगवंतांनी सगळं विश्व एकट्याने व्यापून टाकलेलं आहे.
आणि काय व्यापून टाकलंय? दिशहाच सर्वाहा, सगळ्या दिशा पण तुम्ही व्यापून टाकलेल्या आहेत. कुणी? त्वया एकेन, तुम्ही एकट्यानेच. व्याप्तम म्हणजे व्यापून टाकलेलं आहे. आणि पुढच्या ओळीला बघा, दृष्ट्वा अद्भुतम रूपम उग्रम असे शब्द आहेत. अद्भुतम रूपम दृष्ट्वा म्हणजे तुमचं हे अद्भुत रूप, अलौकिक रूप. दृष्ट्वा म्हणजे पाहून, आणि शिवाय कसं आहे? उग्रम, हे अद्भुत आहे, नेहमीचं रूप नाही आहे. आणि उग्र पण आहे, एवढं भयानक. मला सांगा, आज जर आपल्यासमोर असे भगवंत उभे राहिले आणि अनंत बाहू, अनंत नेत्र, अनंत मुख, अनंत उदर, अनंत पाय, असं एकदम जर असं एक विश्वव्यापी रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं तर आपण त्याच्याकडं बघूच शकणार नाही. अर्जुनाला निदान दिव्यदृष्टी मिळाली म्हणून तो पाहू शकला, पण आपल्याकडं तर तीही ताकद नाही आहे. म्हणून हे सगळं भयंकर रूप, उग्र रूप दृष्ट्वा म्हणजे पाहून. लोकत्रयम प्रव्यथितम, तो एकटाच नाही, त्याला ते दिसतंय सगळ्या जगामध्ये काय झालाय फरक. तर लोकत्रयम म्हणजे त्रैलोक्य, तिन्ही लोक. प्रव्यथितम अत्यंत भयभीत झाले आहेत, व्यथित झाले आहेत. म्हणजे तुमचं हे महान आणि उग्र रूप पाहून, अलौकिक रूप पाहून हे तिन्ही लोक सगळे घाबरून गेलेले आहेत, भांबावून गेलेले आहेत. कारण तुम्ही सगळं विश्व, सगळं जेवढं काही अवकाश आहे, आकाश आहे, ते आकाशही सगळं व्यापून टाकले आणि सगळ्या दिशा व्यापून टाकलेले आहेत. मग कसं हे एवढं सगळं रूप पाहिल्यानंतर त्याला खूपच आश्चर्य वाटलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की सगळं त्रैलोक्यसुद्धा भयानं व्याकुळ झालेलं आहे किंवा भयभीत झालेलं आहे. आपल्याला एखादा अगदी साप, नाग, हल्लीच्या काळात बिबट्या एखादा जरी पाहायला मिळाला, जे शेतात राहतात, जे खेड्यात राहतात किंवा ज्या ज्या भागात तो फिरतो, तर सगळे घाबरून जातात की नाही एवढ्याशा त्या एका बिबट्यामुळं. आणि एवढं मोठं विश्वरूप पाहिल्यानंतर तर अर्जुनाला लक्षात आले की सगळं विश्वच हे भयचकित झालेलं आहे. विनोबा भावे काय म्हणतात बघा, दाही दिशा विस्तृत अंतराळ, दाही दिशा विस्तृत अंतराळ, व्यापूनी तू एकही राहिलासी, व्यापूनी तू एकही राहिलासी. पाहुनी हे अद्भुत उग्र रूप, पाहुनी हे अद्भुत उग्र रूप, तिन्ही जगे व्याकुळली उदास, तिन्ही जगे व्याकुळली उदास. तिन्ही जग म्हणजे स्वर्गातले सगळे व्याकुळ झाले, पृथ्वीवरचे झालेत आणि पाताळातले झालेले, असे सगळे हे व्याकुळ झालेले आहेत. व्याकुळली उदारा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, दिशा विदिशा पाहता अंतरिक्ष धांडोळीता, तू एक दिसशी व्यापिता, हे कमलाक्षा कमलेशा. देखोनी हे रूप उग्र, अद्भुत अद्भुता अत्युग्र, लोकभीती गा समग्र, हे महात्म्य नवलांचे. तुकयाची हा विनंती, प्रकटे पूर्वा वाखंती, तव सृष्टी सजळती, असता आयुष्य गोपाळा, तव सृष्टीच जळती, असता आयुष्य गोपाळा. त्याला गोपाळा असं म्हणले आता या ठिकाणी, की अरे तुझं आयुष्य म्हणजे तू इथे असताना हे सगळं काय होतंय, तर या सगळ्या मनामध्ये ज्या खंत निर्माण झालेली आहे तर त्या तुम्ही आता पुरवाव्यात. कारण तुमच्यामुळंच हे सृष्टी सगळी प्रज्वलित झालेली आहे किंवा जळत आहे असं त्याला म्हणायचं. आता हे काय म्हणतात, कीर्तने म्हणतात, बापा एक तुवा स्वरूप असले, घेऊनिया भव्य हे, तेजे सर्व दिशां दिशात हि तसे, हे व्यापिले निश्चये. ऐसे अद्भुत रूप उग्र रूप बघुनी, ऐसे उद्भूत उग्र रूप बघुनी,
पाही महात्म्या भये. कैसे व्याकुळ होत विश्व सगळे, त्रैलोक्य ही ते विहे. कैसे व्याकुळ होत विश्व सगळे, त्रैलोक्य ही ते विहे. हे सगळं त्रैलोक्यच हे व्याकुळ झालेलं आहे. अनंत तनय म्हणून आहेत, ते म्हणतात, पृथ्वी व्योम दिगंतरात अवघे, एकाकी तू व्यापिले. नाही स्थान असे जिथे न दिससी, विश्वात या राहिले. या विश्वात कुठं नाही असं ठिकाणच नाही रे कळत आहे. पाहोनी तव भव्य भीषण अशा, उग्र स्वरूपा प्रती. स्तब्ध व्याकुळ विश्वमोह वश हे, होई गमे संपती. हे व्याकुळ झालेलं आहे, अत्यंत व्याकुळ झालेलं आहे. आणि असं वाटायला लागलं की आता हे विश्व संपणार, ही तिन्ही विश्व संपतात की काय अशी भीती पडली आहे. अनंत तनय म्हणतात. आणि मारुलकर म्हणतात, पृथ्वी स्वर्गाकाशा, सर्व दिशा व्यापुनी तुझी वसती. पृथ्वी स्वर्गाकाशा, सर्व दिशा व्यापुनी तुझी जगती वसती. अद्भुत उग्र भयंकर रूप तुझे दे जगत्रया भीती. अद्भुत उग्र भयंकर रूप उग्र दे जगत्रया भीती. हे उग्र रूप पाहून जगत्रयाला भीती पडली आहे. डॉक्टर खैर म्हणतात, भूमी नभामधील सर्वची अंतराला, दाही दिशा भरुनी केवळ तूची ठेला. हे रूप अद्भुत भयाण तुझे बघून, त्रैलोक्य होत भयभीत समस्त लीन. सगळं त्रैलोक्य हे अतिशय भयभीत झालेलं आहे आणि लीन झालेलं आहे तुझ्या पुढं, असं अर्जुन त्याला म्हणतोय. शंकराचार्य म्हणतात की विश्वरूपाने दिसणाऱ्या एकट्या देवाने पृथ्वी स्वर्ग यामधील सगळं आकाश आणि संपूर्ण दिशा या व्यापून टाकले. अरे श्रेष्ठा, अर्थात उदार स्वभाव असलेल्या कृष्णा, तुझं हे अद्भुत आश्चर्यकारक भयंकर भीती वाटणारं क्रूर असं रूप पाहून तिन्ही लोक भयाने थरथर कापत आहेत, व्याकुळ झाले आहेत, भयभीत किंवा विचलित झाले आहेत. त्यामुळं आता पुढे काय, अजून काय, अर्जुन पुढे काय म्हणतो, भगवान अजून आपलं रूप दाखवायला लागलेत. आणि ते पाहून अर्जुन, आता हे फक्त असं समग्र विश्व दिसलेलं आहे, ॲट ए ग्लान्स दिसलेलं आहे, एका नजरेत दिसलेलं आहे. पण आता पुढचं तर अजून भयानक उग्र जे रूप आहे आता म्हटलंय, त्याचा प्रत्यय आता अर्जुनाला पुढच्या श्लोकात येणार आहे. आणि मग तर अर्जुनाची काय म्हणतात, भीतीनं गाळण उडाली तशी अवस्था त्याची होणार आहे, ती नंतर बघूया. आता हे ब्रह्मस्वरूप सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे असं अर्जुनानं ऐकलेलं होतं, पण ते प्रत्यक्षात कसं असेल याची त्याला काही कल्पना आतापर्यंत आलेली नव्हती. आणि विश्वरूप दर्शनानं आणि भगवंतानं दिव्य चक्षु दिल्यामुळं हे परब्रह्माची व्याप्ती त्याला दिसलेली आहे. म्हणून तो म्हणतो की स्वर्ग पृथ्वी यामधील अंतर आणि सगळ्या दिशा तू एकट्याने भरून टाकलेले आहेस. तेव्हा श्रीकृष्ण मंदस्मित करतात, त्याचं जे मनोहर रूप आहे ते त्याला आठवतंय आणि हे विश्वरूपही सुंदर वाटतंय, पण ते श्रीकृष्णाच्या सहवासात मिळणारे जे सुख आहे ते या विश्वरूपाच्याही सहवासात मिळेल अशी त्याला आशा वाटत होती. पण प्रत्यक्ष उलटं झालं. आपल्याला बघा, आपली लाडकी एखादी व्यक्ती असेल, मैत्रीण असेल की एखादा नातेवाईक असेल आणि ते आले की आपल्याला छान वाटतं. काही काही जण बघा असे हसत खेळत अगदी आपल्याला खिळवून टाकतात. पण त्यांचंच जर एखादं पुन्हा भयानक उग्ररूप पाहायला मिळालं, कधी ते आजारी झाले, काही झाले किंवा रागावलेले असते, असं जर पाहायला मिळालं तर आपल्याला वाटतं हेच का ते. आता तशी अर्जुनाची अवस्था झालेली आहे की विश्वरूपातली सौम्य रूपं सगळी त्यानं पाहिली, तशीच आता उग्ररूपही त्यानं पाहिली, शांत पाहिली, तशी कोपिष्टही पाहिली, मंदस्मित करणारी पाहिली,
तशी विकट हास्य करणारी पण पाहिली. आणि विश्वरूपाच्या नेत्रात प्रेमळपणा होता, तसा नेत्रामध्ये क्रोधाची लालीही दिसत होती. आता एवढं ते अक्राळ विक्राळ रूप आहे हो, ते असं सौम्य नाही आहे, त्यामुळं त्याच्यात दोन्ही छटा दिसत होत्या त्याला. आणि वडील जसं मुलांना प्रेमानं जवळ घेतात आणि ते मुलाला हवंच वाटतं. रागवले जरी वडील, नंतर म्हणलं ये बाळा, चुकलं रे, मी तुला असं बोलायला नको होतं, मी माझ्या डोक्यात काहीतरी टेन्शन होतं वगैरे. पण मुलांना जेव्हा ते रागावतात तेव्हा भीती वाटते, आणि असं जवळ प्रेमाने घेतलं की अगदी बाबा आपले हवेसे वाटत असतात. तसं या अर्जुनाची अवस्था झालेली. म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात बघा, जव तुझे रूप नवे दिठे, तव जगासी संसारिकच गोमटे, आता देखील असी तरी विषय विटे, उपनला त्रासू. आणि पुढे म्हणतात, जैसा आरंभळला आगी, तो समुद्राये निवावया लागी, तव कल्लोळ पाणीयाची या तरंगी आगळा बिहे. समजा समुद्रामध्ये जो बडवाग्नी उद्भवतो आणि तो शांत करण्यासाठी अशा त्याच्याच पुन्हा लाटा जर उठल्या तर ते सुद्धा आपल्याला भयानक बघायला वाटतं. तसं आता त्यानं आपल्या मनातनं विश्वरूप बघायची इच्छा केलेली आहे, आणि भक्तांसाठी त्याने एवढं मोठं विश्वरूप उभं केलं. पण ते पाहिल्यानंतर मात्र पुन्हा अजूनही हे ज्ञानदेव म्हणतात, ऐसा माझा रेलिया साकडा, बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा, ऐसा हा ध्वनी जी फुडा, सोजवला मज. म्हणजे ज्ञानेश्वर जे लोकत्रयं प्रव्यथितम महात्मन त्याचं असं वर्णन करतात की असं सगळं साकडं पडलेलं आहे आणि त्रैलोक्याचा जणू काही हुरडा होतोय, अशी कल्पना त्यांनी केलेली आहे. आता एखादा मनुष्य घाबरलेला असतो आणि सुरक्षित म्हणून तो एखाद्या ठिकाणी जायला निघतो, तर तिथं काय होतं, त्याला आधीच्यापेक्षा भयंकर परिस्थिती काहीतरी दिसते. त्याचंही वर्णन ज्ञानदेवांनी केले. ते म्हणतात, जैसा आरंबळला आगी, तो समुद्र ये निवावया लागी, तव कल्लोळ पाणीयाची तरंगा आगळा बिहे, तैसे या जगासी जाहले, तू ते देखुनी तळमळील ठेले. म्हणजे आगीने होरपळलेल्या एखादा मनुष्य अंगाची लाही चमवण्यासाठी समुद्राकडे यावा, आणि समुद्रामध्येच उसळणाऱ्या लाटांच्या दर्शनानं त्याला अधिकच भीती वाटावी, अशी याची अवस्था झाली. किंवा असं जगाचं झालेलं आहे. आणि ईश्वराचा हा आधार दुःखितांना जास्त सुखद वाटतो, पण हे विश्वरूप पाहून मात्र त्यांना अधिकच दुःख आणि भय असं वाटायला लागलेलं आहे. पुढचा श्लोक बघूया. पुढचा श्लोक पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा अजून भीती नाही, आपण आत्ता डोळ्यासमोर आणतोय फक्त. मागे एकदा मी सांगितली होती बघा एक कथा, की समर्थांनी त्यांच्या शिष्यांना एक केळ वाटलं बरं का. आणि ते काय म्हणाले, तुम्ही असं करा, शांत जागी आणि जिथं कोणी नाही अशा ठिकाणी तुम्ही खा म्हणे, जाऊन खा. तर सगळे भुकेलेले होते, पटापटा बाहेर गेले आणि कुठं माणूस नाही, कोणी दिसत नाही, अशा ठिकाणी सगळ्यांनी केळं खाऊन टाकली. पण एकटा एक कल्याण मात्र सगळीकडे बघतो, त्याला सगळीकडे काही ना काहीतरी दिसतंच ना, परमेश्वराचं चैतन्य किंवा स्वरूप दिसतंच. तो परत येतो हातात केळ घेऊन. विचारतात, समर्थ म्हणतात, काय झालं रे? अहो म्हणे, कुठेही गेलो तरी आहेच ना, तो राम आहेच ना, परमेश्वर सगळीकडे आहेच, कुणीच नाही अशा ठिकाणी खा तुम्ही म्हणलाय, मग मी कसं काय असं चोरून खाऊ? कुठे असं चोरून खाऊच शकत नाही मी, जिथे तिथे भगवंत आहेच. तेच इथं बरोबर सांगितलेलं आहे. पण ते सौम्य रूप आहे बघा ना, झाडे, फुलं, वेली, पक्षी, सगळीकडे चराचरात भगवंत भरून राहिलेले आहे. आणि तो नाही असं कुठलं ठिकाण आपल्याला दाखवता येतं का हो? नाही दाखवता येत. आता पुढचं रूप बघूया. आता विश्वरूपामध्ये प्रवेश करताना जे सगळे म्हणजे देवादिकांची स्तुती करत असलेल्या महर्षी इत्यादिकांचं सगळं दर्शन घडतंय. आता बघा, हां, अमीहि त्वां सुरसंघा विशन्ति, केचिद्भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति, स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसंघास्.
स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. तरी इथलं हे सगळं वर्णन चांगलं आहे. आता पुढचं जे युद्धाचं असं वर्णन येईल ना ते मात्र भयानक आहे. आता अमी म्हणजे हे, ही म्हणजे कारण. पहिली वेलांटी असली की ही म्हणजे कारण. संस्कृतमधला ही शब्द आहे, मराठीत आपण दुसरा लिहित असतो. अमी ही त्वाम सुरसंघा विशंती. अमी म्हणजे हे सगळे. कोण? सुरसंघा. अमी सुरसंघा. अमी म्हणजे हे, सुरसंघा हा म्हणजे देवांचे समूह. ते काय करतायत? त्वाम विशंती, तुझ्यामध्ये प्रवेश करतायत. आणि केचित भीता प्रांजलयो गृणंती. आणि काही जे केचित भीता, हा छोटासा संधी आहे. केचित म्हणजे काही, आणि भीता हा म्हणजे घाबरलेले. काही घाबरलेले जे लोक आहेत ना ते काय करतायत? प्रांजलयो गृणंती. प्रांजली म्हणजे हात जोडून. हात जोडून गृणंती म्हणजे तुमची स्तुती करत आहेत किंवा उच्चार करत आहेत. तुमच्या नावाचा उच्चार करत आहेत. आपल्याला भीती वाटली की आपण हात जोडतो, देवा देवा देवा, रामा 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 असं काहीतरी म्हणतो, किंवा कृष्णा मला वाचव. तसे हात जोडलेले आहेत काहींनी. जे घाबरलेले आहेत, भ्यालेले आहेत, ते सगळे आपल्या नावांचं आणि गुणांचं वर्णन करत आहेत. आणि काय म्हणतात बाकीचे बघा, काही महर्षी सिद्ध संघा. काही महर्षी आहेत, सिद्ध आहेत, त्यांचे संघ म्हणजे समुदाय. आता त्याला जे दृश्य दिसलं मगाशी, सगळं एका वेळेला विश्व दिसलं, त्यातले कोण कोण काय काय करतायत ते आता दिसले. तर देवांचे समूह तुझ्यामध्येच प्रवेश करत आहेत. विशंती म्हणजे प्रवेश करतायत. त्वाम म्हणजे तुझ्या ठिकाणीच. केचित भीता हा प्रांजलयो हो गृणंती. आणि काही जण भयभीत होऊन हात जोडून तुमच्या नावाचं आणि गुणांचं वर्णन करत आहेत. गृणंती म्हणजे बोलत आहेत, करत आहेत. आणि काही बघा महर्षी सिद्ध संघा, म्हणजे महर्षी आणि सिद्धांचे समूह. स्वस्ती इति उक्त्वा, इथं छान शब्द आहे बघा. स्वस्ती म्हणजे कल्याण, इति उक्त्वा म्हणजे कल्याण असो असे म्हणून. त्वाम स्तुतिभिः पुष्कलाभिः स्तुवंती. त्वाम म्हणजे तुला, स्तुतिभिः म्हणजे स्तुती करणाऱ्या, पुष्कलाभिः म्हणजे पुष्कळ स्तोत्रांच्या द्वारे, स्तुवंती तुझी स्तोत्र गात आहेत. आता आपण पाहतो, सोमवार म्हणलं की आपण शंकराची स्तोत्र म्हणतो, मंगळवार म्हटलं की आपण देवीची स्तोत्र म्हणतो, बुधवारी विठ्ठलाचं म्हणतो पांडुरंगाष्टक, गुरुवारी दत्ताची गुरूंची स्तोत्र म्हणतो, शुक्रवारी पुन्हा अंबा माता, शनिवारी मारुती, रविवारी भैरोबा, खंडोबा. म्हणजे ह्या सगळ्या रूपात तो देव दिसतोय. म्हणून काही जण तुझी पुष्कळ स्तोत्रांनी स्तुती करत आहेत. म्हणजे जे जे जगात जिथं जिथं जे दिसतंय ना, त्रैलोकात बरं का, जग म्हणजे फक्त आपलं विश्व आता पृथ्वी नव्हे, स्वर्ग आणि पाता सगळीकडे. तर काही म्हणजे अर्थात स्वर्गातले देव तुझ्या ठिकाणी प्रवेश करत आहेत. काही घाबरलेले तुला हात जोडून तुझं गुणवर्णन करत आहेत. महर्षींचे सिद्ध संघ कल्याण असो असं म्हणतायत. आणि पुष्कळ जण हे तुझी विविध स्तुती गाऊन, स्तोत्र गाऊन स्तुती करत आहेत. हे छान वर्णन आहे. म्हणजे इथं काही भयभीत होणारं किंवा भयानक असं काहीही वर्णन नाही. पण तरीसुद्धा त्याच्या नजरेत एवढं सगळं दिसलंय एका वेळेला, कुठं काय चाललेलं आहे. विनोबा भावे म्हणतात, हे देव सारे रिघती तुझ्यात. रिघती म्हणजे तुझ्यात प्रवेश करतायत. कोणी भये प्रार्थित बद्ध हस्त. कोणी भयानं हात बांधून नमस्कार करतायत. मांगल्य गीते तुझे सिद्ध संत. हे छान म्हणलेलं आहे, मांगल्य गीते, मंगलगीते. परोपरी आळविती समस्त. बहुभी पुष्कलाभी, त्याऐवजी त्यांनी फक्त मंगलगीते परोपरी म्हणजे पुन्हा पुन्हा आळवत आहेत. आपण बघा देवाला अशीच एक एक भजनं म्हणतो, काही स्तोत्र म्हणतो, कीर्तन करतात कोणी. तर एक वेगवेगळ्या परीनं त्याला आळवायचं असतं, आणि तेच आता चालू आहे असं विनोबा भावे म्हणतात. आता तुकाराम काय म्हणतात बघा,
प्रवेशती हे सुरवृंद, जळी जळ जांसी आनंद, देही तुमची या सखेद, हे पावती हे नवल. आता यांनी जरा थोडंसं जास्त घेतलं की हे सुरवृंद म्हणजे देवांचे समूह प्रवेश करतायत. जळामध्ये जळज जे आहेत म्हणजे जलचर प्राणी जे आहेत त्यांना तुला पाहून आनंद होतोय. आणि तुमची या सखेद देही, तुमच्याकडेच खेदानी आश्चर्याने बघतायत. पावती हे नवेल नवल, आणि हे सगळे पुन्हा तुझ्यापर्यंतच पोचणार आहेत. कृतांजली कृपाळुबा, हात जोडून, तेही व वाणीती तुझ देवा. वाणीती म्हणजे स्तुती करतात. हो का स्वस्ती ऐशा भावा, महाऋषी बोलती. आणि स्वस्ती असं म्हणत महाऋषी बोलतायत. सिद्ध मात्री जी तुका, म्हणून तू ते स्तवी उसका असका. विचित्र हा भासे तुका, पाहोनी झाला विस्मित. तुका स्वतःच पण असं नेहमी वर्णन करतात की हे सगळं पाहून हा तुकासुद्धा विस्मित झालेला आहे, आश्चर्यचकित झालेला आहे. वामन पंडित म्हणतात, प्रवेशती हे सुरवृंद देही, कृतांजळी वर्णिती भीत तेही. हो स्वस्ती ऐसे ऋषी सिद्ध मात्र, म्हणून तू ते स्तविती विचित्र. विचित्र शब्द मराठीत आपण विचित्र अर्थानं घेतो तसा नसतो संस्कृतमध्ये. विचित्र म्हणजे चांगल्या वेगवेगळ्यापणानं असे सगळेजण तुझं स्तवन करतायत. चव्हाण म्हणतात, देव सारे शरीरात शिरती. सोपी भाषा. भयभीतेने हात जोडून प्रार्थिती, महर्षी सिद्ध संत मंगल गाती. अनेक स्तोत्रांनी स्तुती करती. छान म्हटले वेगवेगळं. आता मोरोपंत म्हणतात, येती सुर शरण तुला, येती सुर शरण तुला, कोणी कर जोडुनी भये गाती. स्वस्थ असे वंदुनी मुनी, सिद्ध ही करीती स्तुती. तसे गती. जशी गती मिळेल, जशी मती मिळेल तसे ते तुला वंदन करतायत आणि तुझी स्तुती करतायत. तुलसीदास म्हणतात, पैठत तो मे देव सवे, स्तुती करता अभिमान. रुखी और सिद्ध महात्म, नवजूतो को जान. रुखी म्हणजे ऋषी बरं का, आणि सिद्ध. आता प्रज्ञानानंद म्हणतात, देही शिरती हे सुरगण, कोणी विनवती कर जोडून भीत. स्वस्ती म्हणून ऋषी सिद्ध संघ, बहु तुझला स्तविती स्तोत्रयुक्त. तुला स्तोत्र गात गात सगळेजण स्तवन करतायत. आता त्याला हे सगळं दिसलंय की सगळ्यांच्या पुढे हा भगवंत म्हणजे काय आहे, शरण जाण्यास योग्य आहे सगळ्यांना, आणि म्हणून हे सगळे याची स्तुती करतायत. पृथ्वीवर अवतीर्ण झालेले आणि मनुष्याचा आकार धारण करणारे असे अनेक देवांचे समुदाय द्रुतगतीनं तुझ्यामध्ये प्रवेश करतात असं दिसते. त्यांच्यापैकी कोणी धावण्यास असमर्थ असणारे भयभीत झाल्यानं हात जोडून तुझी स्तुती करत आहेत. शंकराचार्यांनी त्यातले बारकावे सांगितले की काही जण तुझ्यामध्ये प्रवेश करत आहेत, पण काही जण जे भयभीत झालेत ते मात्र, आणि धावायला असमर्थ असणारे ते भयभीत होऊन हात जोडून तुझी स्तुती करत आहेत. आणि त्याचप्रमाणे महर्षी आणि सिद्ध पुरुष त्यांचे समुदाय युद्धाच्या वेळी होणारे उत्पात वगैरे अशुभ चिन्ह पाहून या जगाचे कल्याण होवो असं म्हणून अनेक स्तोत्रांच्या साह्याने स्तुती करत आहेत. सहसा मी फारसं वाचत नाही, पण मगाशी व्हॉट्सअपवर एक छोटासा प्रसंग होता किंवा कुठल्या तरी पुस्तकातही वाचला. मनुष्य कसा असतो, घाबरला, मनुष्य म्हणा कोणीही घाबरला की देवाला साकडं घालतो किंवा नवस बोलतो. आता एक मनुष्य असतो, उंच झाडावर चढलेला असतो आणि काहीतरी असं विजा चमकायला लागल्या, खूप वादळ सुटलं, भयंकर हे झालं आणि त्याला भीती वाटली की आता नारळाची वगैरे झाडं उंच असतात, ती एवढी पक्की नसतात,
तर तो वर असा धरून घट्ट बसतो आणि देवाला म्हणतो, देवा तू मला सुखरूप खाली सोडलंस ना, पोचवलंस ना, तर मी तुला 100 रुपये देईन. मला अगदी मजा वाटली म्हणून सांगते. तो सरसर सरसर करत निम्म्यापर्यंत होतो. आला बरं का निम्म्यापर्यंत. मग त्याची मती फिरली. तो काय म्हणतो, देवा आता मी तुला 50 रुपयेच देईन, कारण निम्म मी आलोच आहे इथपर्यंत. आणि सरसर सरसर करत तो खालपर्यंत येतो. सुखरूप आला. मग तो काय म्हणतो, मी माझ्या हिमतीवर डोकं चालवून हाताला पक्क धरून खालचं खाली आलो, आता मी तुला काहीच देणार नाही. म्हणजे आपल्या स्वार्थासाठी देवाची स्तुती किंवा देवाला साकडं घालायचे आणि आपलं काम झालं की देवाला विसरायचं. म्हणून हे काही जण भ्यालेले वेगवेगळ्या प्रकारे स्तुती करतायत की काय, असं मनात शंका आली माझ्या. पण सगळ्यांना त्याचं उग्र रूप पाहून सगळे भेदरलेले आहेत हे मात्र नक्कीच. असं आपलं सुद्धा घडतं की नाही. लोक म्हणतात, अहो आम्ही एवढे कष्ट केले म्हणून आमचं घर झालं, आम्ही अमकं केलं म्हणून मला प्रमोशन. तर मला बेला काही धरून उपयोग नाही हो. सगळ्याच्या मागे त्या परमेश्वराची साथ असेल तर, नाहीतर आपल्या हातात काही नाही. म्हणून ज्ञानदेव सुद्धा अर्जुनाचं मनोगत स्पष्ट करताना म्हणतात, आणि कै सावियाची भयभीरू सर्वस्वे धरुनी तुझा मोहरू, तुझ प्रार्थना ती करू जोडोनिया. देवा अविद्यार्णवी पडिलो, जी विषय वागुरे आतुडलो, स्वर्ग संसाराचिया साकडलो दोही भागी. ऐसे आमुचे सोडवणे, तुझ वाचोनी की जेल कवणे, तुझ शरणगा सर्व प्राणे म्हणत देवा. मला सांगा, आत्ता मी सांगितलं तसं की ज्ञानदेवांनी हे ओळखलेलं होतं की तुझंच आम्हाला फक्त आधार आहे आणि तुझाच हे धरून, आधार धरून किंवा तुलाच धरून आम्ही प्रार्थना करतोय की आम्ही या अविद्यारूपी सागरात पडलेले आहोत, विषयांच्या या विळख्यात सापडलेले आहोत आणि स्वर्ग संसारामध्ये साकडलो आहोत, म्हणजे अडकलो आहोत दोन्ही ठिकाणी. तेव्हा तू आम्हाला सोडवावंस, अशी आता मागणी करायची. त्या माणसासारखी फक्त वरनं खाली येण्याची मागणी नाही आहे. आता या संसाररूपी सागरातून सरळ व्यवस्थित जाणं आणि त्याच्यासाठी सुखरूप आपली सुटका होणं, पुन्हा पुन्हा या गर्तेत पडायला लागू नाही म्हणून देव, सगळे ऋषी महर्षी सगळे त्याची स्तुती करत असतात. किती सुंदर सुंदर स्तोत्र आहेत हो. सकाळी मी अशी येत होते तेव्हा आठवलं की त्या रावणानं सुद्धा ते जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले, इतकी सुंदर ती शंकराजांची स्तुती केलेली आहे. म्हणजे त्याची बुद्धी एक ठिकाणी चांगली असती न राहिली असती फक्त अशी, तर तो खरंच तो दैत्य आणि असुर म्हणून राहिलाच नसता. पण तेवढी स्तुती करेपर्यंत, ते स्फुरेपर्यंत त्याची बुद्धी चांगली आहे. लगेच मती फिरली की बिघडलं. तसं आपण सुद्धा कुठली प्रार्थना केली, काही स्तोत्र म्हटली, काही जपमाळा घेतली, तेवढ्यापुरती अगदी छान असतो. हे ग्रंथ वाचतो तेवढ्यापुरती आपली बुद्धी छान असते. आणि ते संपलं रे संपलं आणि पुन्हा संसारात आलो रे आलो की सगळं माणसाचं हे बिघडून जातो. म्हणून परमेश्वराला मागणी करूया आज 1 तारखेला, 1 नव्या वर्षाच्या जानेवारीच्या, की परमेश्वरा आम्हाला अशी स्थिर बुद्धी दे, स्थिरमती दे. आमचं चित्त असं चंचल करू नकोस, कारण चित्त चंचल झालं की आपल्याला सगळे आजार सगळे हे येत राहतात. म्हणून असं काही घडू नये अशी आपण अपेक्षा करूया. 19 आणि 20 श्लोक झालेले आहेत, नाही 20 आणि 21 श्लोक झालेले आहेत. 22वा फक्त म्हणून होईल. किती वेळ आहे? 22वा म्हणून घेते. विश्वरूप पाहताना रुद्रादिकांचं दर्शन होते. आता त्या पुढच्या श्लोक रुद्रादित आपण 10वा अध्याय झालेला आहे. सगळे विभूती पाहिल्या, त्यांचाच आता इथे उल्लेख कळत न कळत होतं. रुद्रादित्या वसवो येच साध्या, विश्वेश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च, गंधर्व यक्षा
सुरसिद्धसङ्घा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. सगळे विस्मित झालेले आहेत. उद्या बघू आपण. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.